आणि जिथे हल्ला झाला त्याचा हा पहिला व्हिडिओ आपण पाहतोय, जिथे दहशतवाद्यांनी हल्ला केला, ज्या डोंगरावर हल्ला केला। पहलगाममध्ये जिथे हा हल्ला झाला त्याची आपण दृश्य बघतोय, दहशतवाद्यांनी जिथे हल्ला केला ते घटनास्थळ आपण बघतोय। 27 पर्यटकांचा या भ्याड हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे, त्याची दृश्य बघतोय। क्या हुआ इसको, क्या हुआ? Please ask for help. We don't need Okay, this. don't worry, don't worry. You okay? You need a water, sir? Sir, we'll manage. Just Huh? ask for help. Please Okay, cut you short. first you give the hands Please, water, yes. drop of water. Take a drop of water, sir, please. Please. ये जो भीड़ साहब है, जरूर बचेंगे हम। पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील सातत्याने आता गृहमंत्री अमित शहाच्या संपर्कात आहेत आणि सुरक्षा यंत्रणेचा ते आढावा घेत आहेत। तमिळनाडू ओडिशातील पर्यटकांवर देखील गोळीबार झालेला आहे। पहलगाममधील गेलेले 16 पर्यटक आता सुखरूप दाखवल्याची अशी देखील माहिती समोर येते। 2 ते 3 अतिरेक्यांकडून अंधाधुंद हा गोळीबार झालेला आहे। 27 पर्यटकांचा या भ्याड हल्ल्यात मृत्यू झालाय। दहशतवाद्यांनी 50 राऊंड फायर केलेले आहेत आणि निष्पाप नागरिकांचा बळी घेतलेला आहे। या दहशतवादी हल्ल्याचा आता सर्व स्तरावर निषेध होतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या हल्ल्याचा निषेध केलेला आहे आणि सातत्याने आम्ही काश्मीरमधील प्रशासनाशी संपर्कात असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील श्रीनगरमध्ये दाखल झालेले आहेत आणि लष्करी अधिकारी आणि गुप्तचर संस्थेच्या अधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक सुरू आहे। काश्मीरमधील सर्व यंत्रणेचा, सुरक्षा यंत्रणेचा आता आढावा घेतला जातो। सुरक्षा यंत्रणेत काही चूक होती का याची देखील आता चौकशी केली जाते। पहलगाम हल्ल्याचे आपण अपडेट्स पाहतोय। पहलगामच्या बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांकडून हल्ला झालेला आहे।